विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण रंगीत तालीम जी हस्ताक्षर सुधारण्यासाठी अक्षरांची गती वाढवण्यासाठी महत्त्वाची असते. रंगीत तालीमचा सराव आपल्याला दररोज एक रेघीमध्ये लिहायचा आहे. बघा, खरं म्हणजे विद्यार्थ्याचा खरा दागिना हा विद्यार्थ्याचं अक्षर असतो. मग तुम्हाला जर अक्षरामध्ये गती आणि स्पीड चांगल्या रीतीने वाढवायचा असेल तर दररोज रंगीत तालीम लिहिणं महत्त्वाचं आहे. रंगीत तालीमचा सराव एक रेघीत खूप महत्त्वाचा ठरत असतो. आता याच्यामध्ये विविध आकार असतात, त्याचं लेखन आपण दररोज करून घेत असतो. बघा, पहिली रेषा ही तिरपी रेषा, पहिली तिरपी रेष, दुसरी तिरपी रेष. पहिल्या तिरप्या रेषेमध्ये दुसऱ्या तिरप्या रेषेमध्ये सारखं अंतर असलं पाहिजे, नजरेला सारखं दिसलं पाहिजे. बघा, ही तिरपी रेष लिहिताना आपल्याला वरून खाली या पद्धतीने तिरप्या रेषेचं लेखन आपल्याला करायचं आहे. एक ओळ झाल्यानंतर आपल्याला ही मधली लाईन सोडायची आणि बघा, या सर्व आकारांचा प्रत्येक कॅपिटल लेटर्स असेल, अ ते न्य असेल, कोणतंही इंग्रजी मराठी शुद्ध लेखन असेल, त्याच्यामध्ये हे आकार सामावलेले असतात. दुसरा आकार आहे, बघा वरची या पद्धतीने तिरपी रेष होती, ती उजव्या साईडला तिरपी रेष जात असते. तर हे सुद्धा याच पद्धतीने आपल्याला तिरप्या रेषेचा सराव दररोज करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक रेघीत जास्तीत जास्त सराव करायचा आहे. बघा, असा आकार काढायचा आहे. सगळ्या आकारामध्ये सारखेपणा असेल, समान अंतर असेल हे काळजी घ्यायची आहे. पुढचं आहे उभी रेष. बघा, एक उभी रेष, दुसरी उभी रेष याच्यामध्ये सेम अंतर आहे. अशा पद्धतीने सारख्या अंतराच्या उभ्या रेषा आपल्याला काढायच्या आहे. हे बघा, दोन उभ्या रेषेमध्ये सारखं अंतर असलं पाहिजे. प्रत्येक अक्षरामध्ये ही उभी रेष समाविष्ट असते. म्हणून ज्या विद्यार्थ्याचा रंगीत तालीममध्ये उभ्या रेषेचा सराव जास्त असेल त्याचं हस्ताक्षराची गती नक्कीच वाढणार असते. त्याच्यानंतर आपल्याला शिरोरेखा म्हणजे टोप्या द्याव्या लागतात प्रत्येक अक्षर लिहिताना. या पद्धतीने आडवी रेष, आडवी रेष, आडवी रेष याची तुम्ही साईज कमी जास्त करू शकतात, पण त्याचं सुद्धा दररोज लिहिणं महत्त्वाचं आहे. बघा, नंतर हा सुद्धा आकार, अर्धा गोलचा आकार हा खूप महत्त्वाचा असतो आणि तोही प्रत्येक अक्षरामध्ये समाविष्ट असतो. बघा, या पद्धतीने भरपूर अशी अक्षरे असतात की त्याच्यामध्ये अर्धा गोल समाविष्ट असतो. तर याचा सुद्धा तुम्ही सराव करणे खूप महत्त्वाचं आहे. फक्त दोन आकारामध्ये सारखेपणा आणि नजरेला कमी जास्त होता कामा नये. त्याच्यानंतर उलट दिशेने आपल्याला हा खालचा आकार घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने तुम्ही रंगीत तालीमचा दररोज सराव करणं खूप महत्त्वाचं आहे. रंगीत तालीमचा सराव करणारा विद्यार्थ्याचे हस्ताक्षर 2 महिन्यातच खूप चांगले होतात. हा आकार आहे वरच्या दिशेने यू आकाराचा. वरच्या दिशेने यू हा आकार आपण काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त खालून गोल आणि वरती 2 बिंदू एका सरळ रेषेत मिळाले पाहिजे. बघा, हा शेवटचा आकार. त्याच्यानंतर बघा, उलटा यू आपल्याला काढायचा आहे. उलट्या यूमध्ये हे 2 बिंदू खालच्या रेषेत छेदतात. या पद्धतीने आपल्याला जमिनीकडे याचं हे करायचं आहे, 2 बिंदू एका रेषेत मिळवायचं आहे. बघा, इथून सुरुवात केल्यानंतर वरून असा अर्धा गोल आणि बरोबर पायाभूत रेषेवर आणायचा आहे. बघा, असा अर्धा गोल आणि पायाभूत रेषेवर हा सराव तुम्हाला दररोज करायचा आहे. बघा, त्याच्यानंतर पूर्ण गोलमध्ये या पद्धतीने गोल काढायचा आहे. ओ आकार असाच काढतो आपण, ओ फॉर ऑरेंजचा. बघा, असे पूर्ण गोल तुम्हाला काढता यायला पाहिजे. लहान मोठे सर्कल होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक स्टँडिंग उभी रेषा, यामध्ये आपल्याला एक मोठी आणि एक छोटी अशा पद्धतीने एक मोठी, एक छोटी, एक बिग अँड एक स्मॉल लाईन काढायची. बघा, त्यांच्यामध्ये 2 रेषेमध्ये समान अंतरावर त्या रेषा काढायच्या आहे. त्याच्यानंतर
जे आपण 14 खडी लिहित राहतो, 14 खडी मराठी लेखनासाठी काना पहिली विलांटी, दुसरी विलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, वर एक मात्रा, वर रफार, वर दोन मात्रे, काना, वर एक मात्रा, काना, वर रफार, काना, वर दोन मात्रे, अनुस्वार आणि विसर्ग याचा खूप सराव केला पाहिजे. त्याच्यामुळेच आपले मराठीचे शुद्ध लेखन आणि हस्ताक्षर सुंदर होत असते. नंतर हे बेरीजेचं चिन्ह आहे. गणितामध्ये ज्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या 4 क्रिया असतात, त्या वेगाने, जलद गतीने सोडवण्यासाठी या चिन्हांचा आणि मराठीमध्ये हस्ताक्षर सुधरवण्यासाठी या चिन्हाचा खूप उपयोग होत असतो. याचं सुद्धा तुम्हाला रंगीत तालीममध्ये लेखन करायचं आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, रेल्वेचा डब्बा जसा शेवटचा एकसारखं या अक्षरात सुद्धा तिरप्या रेषा समाविष्ट असल्यामुळे याचा सराव खूप महत्त्वाचा ठरतो. सारांशरित्या आपल्याला एवढं सांगायचं आहे की रंगीत तालीम ही तुमच्या जीवनाला हस्ताक्षराच्या बाबतीत गती देणारी. याच्याने विद्यार्थ्याचं स्पीड वाढेल, हस्ताक्षर सुधारेल, त्याला 10वीला 12वीला चांगले मार्क भेटते, 100% मिळणार. तर तुम्ही रंगीत तालीमचा दररोज सराव कराल अशी आशा बाळगून आजची तासिका संपवतो. धन्यवाद.